सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। श्री स्वामी समर्थ। दंडवत आणि प्रणाम। मी रेखा जगदंबे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते। तर मैत्रिणींनो, उद्या आहे गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा, मराठी माणसांचा नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा। तर ह्या गुढीपाडव्याच्या वेळेस फक्त हे नवीन वर्ष आपल्यासाठीच नाही तर पूर्ण सृष्टीसाठी हे नवीन वर्ष आहे। कारण चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सृष्टीमध्ये सृजनशीलता निर्माण झालेली असते, सगळी सृष्टी ही सृजनशील बनत असते। त्यामुळं ह्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यासोबतच 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असणारा दिवस म्हणजे गुढीपाडवा। तर गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली असते। या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्या कुलदेवीची, आपल्या कुलस्वामिनीची सेवा करावायची असते। शारदीय नवरात्र हे खूप जणांना माहिती आहे। शारदीय नवरात्र आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो। त्याच पद्धतीने चैत्र नवरात्रीला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे। आध्यात्मिक दृष्टिकोनातून या नवरात्रीमध्ये मोठ्या प्रमाणात आई भगवतीची, आपल्या कुलस्वामिनीची सेवा करावायची असते। हे नवरात्र आपण किती दिवस साजरे करायचे आणि ह्या काळामध्ये आपल्याला आई भगवतीच्या कोणत्या सेवा करायच्यात, तर या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। मैत्रिणींनो, उद्या गुढीपाडव्यापासून म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ते श्री रामनवमी पर्यंत उद्यापासून म्हणजे 19 मार्च 2026 पासून ते आपल्याला 27 मार्च 2026 पर्यंत हे नवरात्र साजरे करायचे। तर काही जणांकडे घटस्थापना केली जाते आणि काही जणांकडे घटस्थापना जरी नाही केली तरी सुद्धा आपल्याला सेवा मात्र आई भगवतीच्या करायच्यात। कारण ज्या कुटुंबावरती, ज्या घरावरती आई भगवतीचा म्हणजे तिच्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद असतो त्या घरामध्ये कशाचीच कमतरता, उणीव भासत नाही। त्यामुळे आपल्याला ह्या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात आई भगवतीच्या सेवा करायच्यात। तर बऱ्याच भागामध्ये फक्त हे नवरात्रापुरते 9 दिवस नाही म्हणजे रामनवमी पर्यंत किंवा 27 मार्च पर्यंत नाही तर पूर्ण चैत्र पौर्णिमेपर्यंत आई भगवतीच्या सेवा केल्या जातात। तर तुम्हाला जशा जमतील, तुम्हाला ह्या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये जर मी पुढे सांगणाऱ्या सेवा करणं शक्य झालं तर ठीक आहे, पण तुम्हाला या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये सेवा झाल्या नाही शक्य तर तुम्ही चैत्र पौर्णिमेपर्यंत आई भगवतीच्या सेवा करू शकता। कारण चैत्र पौर्णिमेपर्यंत आपण सेवा करू शकतो आणि तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर निश्चित तुम्ही त्या ठिकाणी सामूहिक सेवेला सुद्धा जाऊ शकता। युद्ध सुरू असल्या कारणामुळे आपल्या गुरुमाऊलींनी सगळ्यांना सेवा दिलेल्या आहेत की ह्या काळामध्ये आपल्या कुटुंबाचं, आपल्या देशाचं संरक्षण व्हावं म्हणून सामूहिक सेवा प्रत्येक केंद्रामध्ये गुरुमाऊलींनी सुरू करायला सांगितलेले आहेत आणि त्या पद्धतीने सगळ्या केंद्रामध्ये या सामूहिक सेवा सुरूही झालेल्या आहेत। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घरी, जर शक्य झालं नाही तर निश्चित तुम्ही केंद्रामध्ये सामूहिक सेवेसाठी बसा आणि सामूहिक सेवा करा। आणि जर तुम्हाला केंद्रामध्ये जाणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही घरी सेवा केल्या तरीही चालतं। म्हणजे चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये केंद्रामध्ये सेवा चालू असतातच, परंतु ह्या युद्धामुळे आधीच या सेवा गुरुमाऊलींनी सांगितल्यामुळे दररोज नित्यनियमाने ह्या सेवा केंद्रामध्ये सुरू आहेत। तर तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने, जिथं जमेल तिथं तुम्हाला या सेवा करायच्यात। कारण आपण असं म्हणतो की ज्या पद्धतीने बाळाला आईची गरज असते त्याच पद्धतीने आईला सुद्धा बाळ लागतं। त्यामुळे आपल्याला आई भगवतीची मोठ्या प्रमाणात सेवा करावायची आहे। बऱ्याच जणांना म्हणजे आणखीन त्यांची कुलदेवी कोणती आहे ते सुद्धा माहिती नाही। तर ज्यांना माहिती नाही तर त्यांनी निश्चित त्यांच्या नातलगांमध्ये जुन्या वडीलधाऱ्या लोकांकडून त्यांची कुलदेवी कोणती आहे हे माहीत करून घ्यावी आणि आपल्या कुलदेवीच्या, आपल्या कुलस्वामिनीच्या सेवा कराव्यात। तर या जर सेवा आपण केल्या तर आपल्या कुटुंबामध्ये कुठलंही अपयश आपल्याला पाहायला भेटणार नाही। मग तुमच्या घरामध्ये जर लग्न जमत नसेल किंवा तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला म्हणजे यश मिळत नसेल, बिझनेस चालत नसेल किंवा तुम्ही खूप कष्ट घेताय पण त्या कष्टाला तुमच्या न्याय मिळत नाही, त्या कष्टाप्रमाणे तुम्हाला मोबदला भेटत नसेल किंवा संतती प्राप्ती होत नसेल, अशा अनेक समस्या असतात। त्या समस्या आपल्या घरामध्ये कुलस्वामिनीची सेवा नसल्या कारणामुळे होतात। त्यामुळं ह्या सगळ्या अडचणींवर मात करायची असेल तर निश्चित ह्या चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही आई भगवतीच्या, आपल्या कुलस्वामिनीच्या सेवा करा। तर निश्चित तुमच्या आयुष्यामध्ये कशाचीही उणीव भासणार नाही। कारण ज्या घरामध्ये भगवतीच्या सेवा असतात त्या घरामध्ये माता भगवती, माता लक्ष्मी विराजलेली असते। त्यामुळे आपली ह्या सगळ्या संकटांपासून, सगळ्या अडचणींपासून आपल्याला मुक्तता मिळते।
तर मैत्रिणींनो, आता आपल्याला सेवा कोणत्या करायच्या आहेत, तर ह्या चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये तर ज्यांच्याकडे घट आहेत त्यांनी घटस्थापना करतील, आणि म्हणजे ज्या काही त्यांच्या सेवा असतात, ज्या त्यांच्या वंश परंपरागत त्यांनी करत आलेल्या आहेत त्या सेवा त्या करतात. परंतु ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना केली जात नाही किंवा ज्यांच्या घरामध्ये चैत्र नवरात्र करत नाहीत, तर अशा माझ्या भगिनींनी, तुम्हाला आज माहिती होते, तुम्हाला जेव्हा कधी हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल त्यावेळेस पासून तुम्ही चैत्र नवरात्रीचं घटस्थापना जरी नसली तरी सुद्धा इतर ज्या सेवा असतात त्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. कारण कुठलीही सेवा केली की मेवा आपल्याला निश्चित खायला भेटतो, तर ही तर आपल्या कुलस्वामिनीची सेवा आहे. जो आपल्या कुटुंबाचा भार जी कुलस्वामिनी वाहते, तर तिच्या सेवा केल्या तर निश्चित आपल्या आयुष्यात कशाचीही कमतरता भासणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी ह्या सेवा करावायच्या आहेत. तर तुम्हाला ह्या नवरात्रीच्या काळामध्ये म्हणजे 19 मार्च पासून ते 27 मार्च पर्यंत तुम्हाला सेवा करायच्यात किंवा रामनवमी पर्यंत तुम्हाला सेवा करायच्या आहेत. जसं आपण चैत्र नवरात्र असं म्हणतो, तर तसंच पाडव्यापासून ते रामनवमी पर्यंतच्या कालावधीला रामनवरात्र असं म्हटलं जातं. या रामनवरात्रामध्ये सुद्धा रामरक्षा स्तोत्र जे आहे ते आपल्याला सिद्ध करून घ्यायचं असतं, आणि सिद्ध करून नंतर मग आपल्याला वर्षभर आपण रामरक्षाचं पठण करू शकतो. तर हा कालावधी श्री प्रभू रामचंद्रांच्या सेवेसाठी सुद्धा खूप महत्वाचा कालावधी आहे. आपण रामरक्षा या काळामध्ये जर सिद्ध केलं आणि वर्षभर जर आपण रामरक्षाचं पठण केलं तर निश्चित आपल्या शरीराचं, आपल्या देहाचं संरक्षण होते अशी मान्यता आहे. त्यामुळं आपण ह्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात रामरक्षाचं पठण करावं. तर ही खूप प्रभावी सेवा आहे, कारण आपल्या आयुष्यात अडचणी येत नाहीत, आपल्याला कुठल्या आजाराला सामोरं जावं लागत नाही, आपल्या सगळ्या शरीराचं रक्षण ह्या रामरक्षाच्या स्तोत्राच्या पठणानं होतं. त्यामुळं रामनवमी पर्यंत तुम्ही रामरक्षाचं पठण सुद्धा करू शकतो. रामनवमीच्या कालावधी सोबतच आपल्याला चैत्र नवरात्र म्हणजे माता भगवतीचं नवरात्र, आपल्याला भगवतीची सेवा करून करायचं आहे. तर भगवतीच्या सेवेमध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत. ज्यांना जसं जमतं त्या पद्धतीनं सेवा करा. मी असं म्हणत नाही की नवरात्रीचा कालावधी आहे तर तुम्ही 9 दिवस दररोज एक पाठ करा, किंवा तुम्हाला चैत्र पौर्णिमेपर्यंत तुम्हाला म्हणजे वेळ आहे तर तुम्ही चैत्र पौर्णिमेपर्यंत दररोज एक पाठ करा, असं नाही. जशा जमतील यथाशक्ती. कारण काही जणांना आजार असतात, म्हणजे बैठक शक्य होत नाही, किंवा काही जणांची लहान बाळ असतात, काही जण वर्किंग वुमेन असतात, तर प्रत्येकांना काही ना काही समस्या असतातच. तर परंतु त्या समस्येतून आपल्याला बाहेर पडून आपल्याला काही सेवा सुद्धा करणं महत्वाचं असतं. त्यामुळं तुम्ही एवढ्याच सेवा करा म्हणून असे जाचक नियम स्वतःवरनं बांधून घेता. तुम्ही तुम्हाला जशा जमतील त्या पद्धतीनं सेवा करा. कारण जिथं भोळा भाव आहे तिथंच देव आहे. जिथं भोळ्या भावाने आपण श्रद्धेने जेव्हा पूजा करतो तर त्या पूजा सगळ्या फलित होतात. त्यामुळं तुम्हाला जशा जमतील त्या पद्धतीने तुम्ही सेवा करा. तुम्हाला दररोज एक पाठ करणं शक्य झालं नाही तर तुम्ही दररोजचे 2-2 अध्याय वाचा. या पद्धतीनं तुम्ही पाठ करा. तर या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे 27 मार्च पर्यंत तुमच्याच्याने जेवढे पाठ करणं शक्य होतील तेवढे तुम्ही पाठ करू शकता. जर जमतच नसेल तर अशा वेळेस दररोजचे 2-2 अध्याय करून, भलं तर म्हणजे 9 पाठ झाले नाही, 2-3च पाठ झाले तरी काहीच हरकत नाही. फक्त आपल्याला सेवेत राहणं ही गोष्ट महत्वाची आहे. कारण आपण अध्यात्माचा रस्ता म्हणजे सांसारिक प्रपंच तर आपल्या मागे आहेच, परंतु तो संसार करताना त्या सांसारिक अडचणींना सामोरं जाताना आपल्याला अध्यात्माकडे सुद्धा वळायचं असतं. थोडं तरी आपण आध्यात्मिक मार्गावरती सुद्धा राहायला हवं. त्यामुळं म्हणजे आपण पूर्ण अध्यात्माकडेच नाही किंवा पूर्ण संसाराकडेच नाही, तर ह्या दोघांच्या ह्या 2 पटरीचं बॅलन्स करून आपल्याला आपल्या आयुष्याची ट्रेंड पुढे न्यायची आहे. त्यामुळं तुम्हाला जशा जमतील त्या पद्धतीनं तुम्ही सेवा करा. तर त्यासोबतच जर तुम्हाला पाठ करणं शक्य झालं तर पाठ करा. जसं आपण शारदीय नवरात्रामध्ये पाठ करतो देव्या कवच पासून ते शेवटपर्यंत क्षमा प्रार्थनापर्यंत, तर त्या पद्धतीनं पूर्ण जो ग्रंथ आहे तो पूर्ण आपल्याला पठण करायचा आहे. म्हणजे एक पाठ झाला. तर हा एक पाठ जर दररोज शक्य झाला तर या नवरात्रीच्या काळामध्ये करा. नवरात्रीपर्यंत 9 पाठ नाही झाले किंवा 14 पाठाचा तुम्हाला संकल्प करायचा असेल तर तुम्ही 14 पाठाचा सुद्धा संकल्प करू शकता. तुम्ही सकाळी 1 संध्याकाळी 1 या पद्धतीने तुम्ही 2-2 करू शकता. जर तसं शक्य नसेल तर तुम्ही 1-1 पाठ दररोज 14 दिवस केले तरीही चालतं. कारण चैत्र पौर्णिमेपर्यंत तुमचे 14 पाठ झाले तरी अतिउत्तम. शक्य झाले तर आवर्जून 14 पाठ करा. आणि जर शक्य होत नसतील तर तुम्ही चैत्र पौर्णिमेपर्यंत 14 पाठ केले तरी काही हरकत नाही. आणि दररोज एक पाठ
म्हणजे 14 पाठापेक्षाही जास्त पाठ झाले तर वाईट आपलं काहीच होणार नाही, होणार तर चांगलंच होणार आहे. त्यामुळे जसं जमेल त्या पद्धतीनं तुम्ही पाठ करा. आणि काहीच नाही जमलं तर मिनिमम ह्या 9 दिवसाच्या, ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये एक तरी पाठ मात्र तुम्ही आवर्जून करा. त्यासोबतच तुम्हाला सिद्धकुंचिका स्तोत्राचं पठण करायचंय. ज्या महिला भगिनींना श्री दुर्गा सप्तशतीचं पाठ करणं शक्य नसेल तर अशा भगिनींनी सिद्धकुंचिका स्तोत्राचं पठण करायचंय. मग त्याची आवर्तनं करायची. तुम्ही त्याची 7 वेळेस, 11 वेळेस तुम्हाला जसे जमतील, जेवढे जमतील तेवढे आवर्तनं तुम्ही करू शकता. कारण सिद्धकुंचिका स्तोत्राला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे. ही खूप महत्वाची सेवा आहे. ज्यांना दुर्गा सप्तशतीचा पाठ शक्य होत नाही तर त्यांनी सिद्धकुंचिका स्तोत्राचं जर पठण केलं, त्याचे जर तुम्ही आवर्तनं केले, 11 आवर्तनं केले तर निश्चित तुम्हाला दुर्गा सप्तशती एक पाठ केलेल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं. त्यामुळं ह्याची आवर्तनं तुम्हाला जसे जमतील त्या पद्धतीनं त्याच्या आवर्तनाच्या स्वरूपामध्ये तुम्ही सिद्धकुंचिका स्तोत्राचं पठण करा. नंतर तिसरी सेवा म्हणजे जर तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी जमत नाहीत तर तिसरी सेवा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचंय. महालक्ष्मी अष्टकमचं पठण करण्यासाठी जास्त कालावधी लागत नाही. त्यामुळे ह्याची सुद्धा तुम्ही आवर्तनं केली तरी सुद्धा अतिउत्तम. कारण महालक्ष्मी अष्टकमची सेवा खूप महत्वाची आहे. कारण या सेवेमुळे आपल्या आर्थिक अडचणी सगळ्या दूर होतात. म्हणजे ह्या सगळ्या सेवेमुळे आपल्या सांसारिक अडचणी किंवा आर्थिक अडचणी दूर होत असतात. तर महालक्ष्मी अष्टकम मात्र म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे जी आपल्या आर्थिक अडचणींवर मात आपण करू शकतो. त्यामुळं जर तुम्ही ह्या कालावधीमध्ये महालक्ष्मी अष्टकमचं पाठ केले, ते तुम्ही आवर्तन करून पाठ केले तर निश्चित ते सुद्धा खूप फलदायी ठरतात. त्यासोबत चौथी सेवा म्हणजे कुंकुमार्चन. माता लक्ष्मीची सगळ्यात प्रभावी आणि आवडती सेवा म्हणजे कुंकुमार्चन. तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर देवीचा टाक असेल, देवीची तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल किंवा एखादा फोटो असेल आणि यातलं काहीही नसेल तर एक सुपारी स्वरूप तुम्ही तुमची कुलदेवी स्थापन करा आणि त्या सुपारीवरती तुम्ही कुंकुमार्चन ही सेवा करा तर अतिउत्तम. कारण कुंकुमार्चन सेवा सुद्धा खूप महत्वाची आहे. ही सगळ्यांसाठीच खूप महत्वाची सेवा आहे. सौभाग्यवती स्त्रियांसाठी ही लाख मोलाची सेवा आहे. आपल्या सौभाग्याचं संरक्षण व्हावं म्हणून ही मोठ्या प्रमाणात केल्या जाणारी आणि प्रभावी सेवा आहे. तर तुम्ही पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही कुंकुमार्चन सेवा करा. तर कुंकुमार्चन सेवा करताना तुम्हाला आपल्या कुलस्वामिनीचा मंत्र म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे असं म्हणत ह्या बोटांनी आपल्याला टाकापाच्या पायापासून ते वर डोक्यापर्यंत या पद्धतीने आपल्याला कुंकुमार्चन ही सेवा करायची आहे. तर तुम्ही ही सेवा सुद्धा करू शकता. जमत असेल तर या सगळ्या सेवा तुम्ही या नवरात्रीच्या कालावधीमध्ये करा आणि शक्य नसतील तर यातली कुठलीही तरी एखादी तरी सेवा तुम्ही आवर्जून करा. तर निश्चित तुमच्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावरती राहील, तुमच्यावरती राहील. त्यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या राहणार नाहीत. सुख समाधान समृद्धीने तुमचं घर नांदेल. तुमच्या घरावर येणारं संकट पहिले कुलस्वामिनी स्वतःवर घेते आणि तुमच्या समोर ढाल बनून राहील. त्यामुळं ह्या सेवा तुम्ही आवर्जून कराव्यात. जसं आपण शारदीय नवरात्रामध्ये मोठ्या प्रमाणात सेवा करतो त्याच पद्धतीनं या चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा तुम्ही मोठ्या प्रमाणात सेवा करा. 9 दिवसाच्याच कालावधीमध्ये नाही तर चैत्र पौर्णिमेपर्यंत तुम्हाला अवधी आहे तर यातल्या कुठल्याही सेवा तुम्ही करू शकता. दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी, आई भगवतीच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.